तेवढे मासे सापडलेत. वाटेत येत आता कासू गावलेलं. ते मासे डायरेक्ट आतमध्ये जातील. मला गव्यांचा कळप भेटलाय, मोठी मोठी भेटली. ही जुनी पद्धत आहे, डोंबली म्हणतात त्याला. हे आम्ही गरम पाण्याच्या झऱ्याजवळ लावतो. त्यात मासा ट्रॅप होतो. इकडून एकदा मासा आतमध्ये गेला की अडकून बसतो. हे गरम पाण्याच्या झऱ्याजवळ लावायचं. पण आता मे महिन्याचे दिवस आहेत, त्यामध्ये चाऱ्याला आम्ही मधमाशांचं पोळं आहे, त्यात जी छोटी छोटी अंडी राहिलेली असतात माशांची, ती चाऱ्यासाठी यामध्ये टाकणार आहे. आणि हे आत्ता लावल्यानंतर उद्या काढणार आहे. उद्या याच्यात किती बघ्या मासे सापडतात आपल्याला. फायनली जागेवर पोचले आणि आता इथे जागा आहे, ती आतमध्ये झरा आहे. आणि आता चारली काढून आपण त्या डोंबलीमध्ये भरायला चालू करायचं आहे. छोटी छोटी दिसतात ती मधमाशांची अंडी आहेत. एवढी बस पडली, मोकळी जाऊ बाहेर पडावं असं नाही तरी अजून आता यामध्ये घालणार आहे. ह्याचं असं तोंड बंद केलं आहे, त्यामध्ये पण सेमच चारा टाकला आहे आपण. आणि इकडे तोंड बंद करून ठेवलं आहे. हा ट्रॅप आहे, त्या ट्रॅपमध्ये अडकतात मासे. आता हे झऱ्याजवळ लावायचे पुढे जाऊन. एक छोटीवाली डोंबली आपण इथं लावली आहे. या साईडला आतमध्ये झरा आहे. एक डोंबली इथं लावून झाली. अजून एक मोठी डोंबली आहे, ती पुढच्या झऱ्यात लावूया. आणि ही आता लावली ती बरोबर एक सकाळी येऊन बघूया आपण काय काय भेटते आपल्याला याच्यात. चला. 6:30 वाजले. आता अंधार पडायला चालू झाला आणि हे आता आपण सकाळीच काढणार आहे. तर सकाळी आपल्याला समजेल की यात काय काय सापडणार आहे. उद्या बघू याचा काय रिझल्ट भेटतोय. चलो. हा व्हिडिओ फक्त ते झाडांची घनता किती आहे ते दाखवायला केला. बाहेर गेल्यानंतर उजेड पडतो, तिथं अंधार भरपूर आहे. एवढा उजेड बाहेर आहे आणि आतमध्ये झरीजवळ पूर्ण अंधार अंधार. 2 डोंबली लावून झालेत. काय वाटतं भेटते? भेटणार. उद्या सकाळी जे काय असेल ते रिझल्ट करणार आपल्याला. आता लावून झाल्यात म्हणजे पहिल्यांदाच आपण करतो. बघूया आता. डोंबली आपण लावलेल्या पण त्या पावसाळ्यात आणि ह्याच्यात लावलं पाणी असताना. पाणी नसताना हे मधाचं पोळं लावून कधी लावून कधी केलेलं नाही. आधी करायचे त्यांचे तुमचे आजोबा वगैरे करायचे ना. काय कोंबडा समोर आवाज आला कोंबड्याचा. सकाळ झाली आणि ती काल लावलेली डोंबली काढायला निघायला लागलं. सकाळी उठल्याच निघायला लागलं. फ्रेश वगैरे काय नाही झालेलो, कारण ऊन वाढायला लागले की ते मासे परत जातात. ऊन वाढल्यानंतर मासे परत जातात ना रे. होय होय, ऊन वाढल्यावर मासे परत जातात. मग यामुळे पण सकाळी लवकर जायचं. तेवढं लवकर जातील. आता बघूया आपल्याला काय सापडेल. किती भेटतील आता त्याच्यात? मला वाटतं मोठ्या डोंबलीमध्ये जास्त भेटतील.
काय सांगता गेल्यावर आपण बघू शकतो किती गावचा काल डोंबली लावायला जाताना कोण नव्हती आणि आता काढायला 4-5 जण आले, 3 जण एक्स्ट्रा आलेत. ससाच्या लेंड्या असंच असते काम करताना कोण नसतं. गवारेडा 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 गवारेड्यांचं कळप आहे समोर. इथे 4 आहेत, अजून आजूबाजूला असणार आहेत. ही काल लावलेली पहिली डोंबली आहे, बारकीवाली. संदेश काढायला लागलाय, त्यामध्ये काय भेटतं बघा. दुसरी मोठी डोंबली काढायला लागलो आपण. बघायला लागले काय काय गावलं. साप मगाशी होता तर नाही, यात साप आहे. नाही 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 साप नाही. इथं एक डोंबलीचं तोंड पॅक केलंय, ते काढूया आपण आणि बघूया याच्यात काय काय सापडलं त्याला. हा वाळीचा मासा सापडला आपल्याला. ह्याच्यामध्ये 2 प्रकारची मासे सापडले आणि 8 डोकरी मासे सापडला. काल 2 डोंबली लावले, त्याच्यात एवढे मासे सापडलेत आणि आपला डोंबली लावून मासे पकडण्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. वाटेत येत आता कासव गावलेला आम्हाला, त्याला आता आम्ही झरीत सोडणार आहे. कासव रेस्क्यू श्याम यांच्या हस्ते. लय लांब होते, सुकलेल्या ठिकाणी होतं, त्याला आम्ही घराजवळ घेऊन आलोय. आज ते डोंबलीत मासे गावले, ते बाहेर काढायला लागलं. ते आता साफ करून घेणार आणि आजीच्या पद्धतीनं आजी बनवणार आहे. एक्सपिरियन्स मस्त होता. साईज मोठी मोठी भेटले, 2 खेकडे वाळाचे. हे वाळीचा मासा याला म्हणतात. हा जो दिसतो तो वाळीचा मासा. साईज 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 ही साईज आहे. ओव्हरऑल मजा आली. हे कमी कष्ट करून पकडलेले मासे आहेत. 3 दिवस मित्राच्या गावी होतो, आता जाणार आहे आज. त्या 3 दिवसात आपण 2 प्रकारे मासेमारी केले. डोंबली लावून पण केले आणि कोंड उपसून पण केले. कोंड उपसायचं मी पहिल्यांदा केलेलं. डायरेक्ट पावसाळ्यात मित्र बोलवतोय की पावसाळ्यात या. चढणीचे मासे असतात, जे नवीन पाऊस पडतो तेव्हा मासा वरती चढायला चालू करतो, खाली नदीतून इकडे वरती झऱ्यांजवळ, जिथं नदीचं उगमस्थान असतं तिथं. आता आपण पावसाळ्यात भेटू. इथला व्लॉग, इथला व्हिडिओ पावसाळ्यात येईल. चला.